नमस्कार मित्रांनो, मी एक प्रोजेक्ट बनवला आहे. त्याचं नाव आहे वॉटर लिकेज अँड वॉटर ड्रेन प्रोजेक्ट. मी प्रोजेक्ट बनवण्यासाठी साहित्य वापरलं आहे. 1 चॅनल रिले मॉड्यूल, हे 4 घेतले व जम्पर वायर घेतले व 9 वोल्ट बॅटरी व 9 वोल्ट बॅटरीची कॅप व बझर 5 वोल्ट रजिस्टर 10K आणि LED रेड बल्ब घेतला आहे. मी याचं कनेक्शन VCC to GND केलं आहे व पॉवर सप्लाय द्यायला मी इन आणि आउटचे सर्किट केलं आहे. हे वर्किंग कसं करते, जसे पाणी ओव्हर लिकेज रस्त्यात येते, आपल्याला दुर्गंधी वास येतो, त्यासाठी प्रोजेक्ट बनवला आहे. हे वर्किंग कसे होते का, पाण्यातून इलेक्ट्रिसिटी प्रवाह होते, त्यामुळे हे सेन्सरला हे वायरचं कनेक्शन समजतं. हे जसे वायर कनेक्शन झाले, ते हिरवी पहिले कनेक्शन झाले तर हिरवी लाईट ब्लिंक करते. हिरवी लाईट ब्लिंक होते. दुसरा गटर ओव्हर लिकेज झाल्यास तरी हिरवी लाईट ओव्हर लिकेज होते. तिसरं झाल्यास तरी होते. आणि पाईप ओव्हर लिकेज झाल्यास आपल्याला खूप आतमध्ये खोदावं लागते. त्यासाठी मी एक प्रकार बनवला आहे. समजा त्याच्यामध्ये होल काही क्रॅक्स झाले असतील ते आपल्याला समजतील. मी याच्या आतमधून पॉवर सप्लाय आणि हे दिलं आहे. कुठे गड्डा असेल तर आपल्याला लगेच कनेक्शनमध्ये दिसेल. याच्यामध्ये प्रकल्प बनवता असताना मी आतमध्ये खड्डा केला होता, त्यामुळे इथं हिरवी लाईट दिसत आहे पहिल्यापासून.